महाराष्ट्र सरकार रेटू पाहत आहे। 7 मार्च 2024ला अधिसूचनेद्वारे सरकारने सांगितलं की हे महामार्ग होणार आहे। तेव्हापासून शेतकऱ्यांची 12 ज्या जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार तिथल्या शेतकरी आत्महत्या करतात। कोल्हापूर, सांगली सहित इतर जिल्हे काय करतात, आंदोलन करतात। हे करत असताना मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला महायुतीला फटका बसला। त्यांचे अनेक खासदार जे आहेत, उमेदवार जे ते पडले। जेव्हा विधानसभेची निवडणूक होती त्याची धास्ती घेऊन यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनासमोर जाहीर केलं, हजारो शेतकऱ्यांसमोर, की आम्ही हा महामार्ग होऊ देणार नाही किंवा रद्द करू। कोल्हापूरमध्ये तरी रद्दच केली अधिसूचना। आता यांना जे काही महाकाय अशा पद्धतीने प्रचंड बहुमत मिळालेलं आहे। या प्रचंड बहुमतानंतर शपथविधी फडणवीसांचा डिसेंबर झाल्या फडणवीसांनी लगेच सांगितलं की हा महामार्ग होणार। मला असं म्हणायचं की हा शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा प्रकार आहे। ही काही शेवटची निवडणूक नाहीये। शेतकऱ्यांनी या अगोदर देखील अनेक सरकारांना हिसका दाखवलेला आहे। येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते दाखवेल। पण आता काय करतात की फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून सांगतायत। यांचे ड्रीम मध्ये फक्त रस्ते आणि एअरपोर्ट येतात आणि कंत्राटदार येतात। यांच्या ड्रीम मध्ये कधीही शेतकरी, सामान्य कष्टकरी, कामगार येत नाहीत। आणि म्हणून हा ड्रीम प्रोजेक्ट कुणाचा जरी असला तरी अनेक शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, शेतमजुरांचं, सामान्य लोकांचं स्वप्नभंग करणारा अशा पद्धतीने हा महामार्ग आहे। या महामार्ग झाला तर अनेक अल्पभूधारक शेतकरी जे आहेत ते भूमिहीन होतील आणि पुन्हा शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्यांचं प्रमाण वाढेल। आणि जे लाडकी बहीण हे म्हणत आहेत, पैसे देऊन त्यांना, काही जनतेचेच पैसे जनतेला देऊन, त्या लाडक्या बहिणी उद्या जर आत्महत्या केली शेतकरी तर त्यांची कुंकू पुसलं, त्या विधवा होतील। मग हे यांचं जे प्रेम आहे हे प्रेम खोटं प्रेम आहे। आणि म्हणून उद्या आम्ही विधान भवनावरती अधिवेशन सुरू असताना भव्य मोर्चा 12 जिल्ह्यांचा धडक मोर्चा काढणार आहोत। आणि यासाठी मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत, 12 जिल्ह्यातून होणार आहे। आणि आमचं आव्हान आहे फडणवीसांनी आझाद मैदानावरती येऊन पाहावं की सर्व जिल्ह्यातील शेतकरी हे आंदोलन करतायत। आणि जरा जरी यांना वाटत असेल की शिवाजी महाराजांचे नाव घेतात, जे शिवाजी महाराज सांगायचे की रयतेच्या भाजीच्या देठाला जरी हात लागला तर याद राखा, अशी सैनिकांना सांगायचे, हे देठासहित जमिनी काढून घ्यायचं काम करतायत। फुलेशाह आंबेडकरांच्या विचारावरती हे सरकार काम करत आहे, संविधान विरोधी काम करत आहे। अशा सरकारला शेतकरी जे आहेत आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाहीत। उद्या मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी होतील। ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या ठिकाणी काढून घेण्याचा जो कुटील डाव या सरकारनं घातला आहे त्याला विरोध करण्यासाठी या ठिकाणी आझाद मैदानावरती या 12 जिल्ह्यातील सर्व शेतकरी येत आहेत। खरं तर शेतकऱ्यांचं म्हणणं इतकंच आहे की आता सध्या अस्तित्व असलेला नागपूर तो रत्नागिरी हा महामार्ग आहे। गोव्याला जाण्यासाठी अनेक मार्ग या ठिकाणी असताना देखील, कोल्हापूर जिल्ह्यातून किंवा इतर जात असताना देखील जाणीवपूर्वक शक्तीपीठ हे नाव देऊन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संसारावरती नांगर फिरवण्याचं काम, त्यांची रोटी हिसकावून घेण्याचं काम हे सरकार करतंय। आणि या शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळण्याचं काम या ठिकाणी सरकार करतंय। आमचं तर म्हणणं असं आहे की या रस्त्यासाठी ज्या शक्तीपीठांना जोडण्याचं कारण दाखवून तुम्ही 86,000 कोटी रुपये जो खर्च करू पाहताय, त्याऐवजी या मार्गावरती येणाऱ्या शक्तीपीठांना जी मंदिर आहेत, जी देवस्थान आहे, जी धार्मिक स्थळ आहेत, त्यांचा विकास करण्याचा तुमचा स्वच्छ हेतू असेल तर खऱ्या अर्थानं तुम्ही त्या ठिकाणच्या सर्व धार्मिक स्थळांना, शक्तीपीठांना मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी द्यावा, किंवा 5-5 हजार कोटीचा निधी तुम्ही त्या ठिकाणी द्यावा आणि त्या पर्यटन धार्मिक स्थळांचा, शक्तीपीठांचा विकास साधावा, अशा पद्धतीची भावना ही शेतकऱ्यांच्या मध्ये आहे। आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या जो संसार ज्या शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त करण्याचा डाव या ठिकाणी सरकार करू पाहतंय तो निश्चितपणानं हाडून पाडण्यासाठी हे सगळे शेतकरी उद्या येत आहेत। उद्याच्या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून 1000 शेतकरी महिला सहित या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। आणि खऱ्या अर्थानं तुम्ही ज्या पद्धतीने म्हणला की या ठिकाणी सरकारच्या वतीनं पोलिसांचा धाक दाखवून किंवा अन्य शासकीय यंत्रणांचा वापर करून शेतकऱ्यांच्या विरुद्ध बळजबरी करण्याचा प्रयत्न झाला तर गावोगावामध्ये शेतकरी आता वैतागलेले, ते कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही। भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे उद्या येणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी मोर्चाचं, शेतकरी मोर्चाचं आम्ही स्वागत करतो। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा त्याला संपूर्णपणे पाठिंबा आहे। तुम्ही योग्य प्रश्न विचारलात, प्रत्येक वेळेला शेतकरीच का बळी पडतो? आता आत्महत्या शेतकरी करतो, इतके वर्ष आत्महत्या करतोय, त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, पण त्याच्यावर काही उपाययोजना होत नाही। खोट्या योजना जाहीर करतात, लाखो करोडो रुपयाच्या योजना आहेत, हे माफ ते माफ हे करतात, पण शेतकऱ्याच्या पदरात काय पडत नाही। मुख्य मुद्दा आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे स्वामीनाथन आयोगाप्रमाणे, आणि त्याच्यात बोनस मिळाला पाहिजे, हे ते करत नाही। आता तुम्हाला माहिती आहे की त्यांनी सक्तीने त्या ठिकाणी
करायचा प्रयत्न केला पंजाब आणि संबंध हिंदुस्थानच्या शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. तर त्यामुळे शेतकरीच बळी पडतोय, कारण यांना विषमता आणणारी समाजव्यवस्था आणायची आहे. हा जो महामार्ग आहे त्याची काही आवश्यकता नाही. रत्नागिरी ते नागपूर हा महामार्ग आहे आणि त्याच वेळेला हे करतायत आणि त्याच्या मागे आमचं म्हणणं आहे की ऑटोमोबाईल लॉबी संबंध आहे ही यांच्या मागे उभी आहे आणि कंत्राटदार आहेत. गावागावामध्ये गुंड निर्माण होत आहेत, नोटा फिक्स आहेत त्या ठिकाणी, त्यांना त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट्स मिळणार आहेत आणि पर्यावरणाचा प्रश्न आहे ते संबंध धुळीला मिळवत आहेत. त्यामुळे त्याला विरोध हा शेतकरी करतायत आणि नागरिक आणि जनता पण त्याला निश्चितपणे विरोध करेल महाराष्ट्राची.